मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर काल रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। मी सध्या उभा आहे मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात आणि आपण पाहू शकतो सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। अधूनमधून पावसाचा जोर हा वाढत असून या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी रोज सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकर या ठिकाणी येत असतात। मात्र पावसाचा अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आज मॉर्निंग वॉकला येणारे जे मुंबईकर आहेत त्यांनी घरीच थांबण्यामध्ये थांबले आहेत। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये या ठिकाणी शुकशुकाट पसरलेलं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आज पूर्ण दिवस रेड अलर्ट दिला असून मुंबई, ठाणे व आसपासच्या उपनगरामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल, हे देखील या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसून येत आहेत। एकंदरीत सकाळच्या वेळेला पावसाचा जोर कमी असला तरी कुठे रेल्वे असेल किंवा वाहतूक असेल कुठल्याच प्रकारची वाहतूक कोंडी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जाते। मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि त्याचबरोबर समुद्राची भरती हे दोन्ही एकत्र केले तर अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्याचं चित्र पाहिलं तर पावसाचा जोर मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये वाढताना या ठिकाणी दिसून येत आहेत। थोड्या वेळातच या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहेत। सकाळपासूनच मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्ट नंतर प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहे। अनेक ठिकाणी पाहणी करत आहेत तर अनेक समुद्र असेल, नदी असेल, या ठिकाणी देखील प्रशासन या ठिकाणी सज्ज होऊन या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।